नमस्कार, साम टी व्हीमध्ये आपलं स्वागत. रंगभूमी असो, नाट्य चळवळ असो, चित्रपट असो, या माध्यमातून समाज प्रबोधन हा मूळ गाभा म्हणून बघितला गेला आणि त्यातून महाराष्ट्रातल्या या चळवळी पुढे जात राहिल्या. सध्याच्या काळात महाराष्ट्रात रंगभूमी असो किंवा अगदी चित्रपट यातून विविध असे उत्तमोत्तम प्रयोग होतात. त्यातलाच एक उत्तम प्रयोग म्हणजे नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट दशावतार. दशावतारच्या निमित्तानं कोकणातली जमीन, तिला ओरबाडण्याचा होत असलेला प्रयत्न, कोकणातला निसर्ग या संदर्भात जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आणि या निमित्तानं प्रमुख भूमिकेत असलेले दिलीप प्रभावळकर सर हे चर्चेत आहेत. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. सर, खूप खूप स्वागत. सर, दशावतारच्या निमित्तानं खूप उत्तम स्वरूपाचा प्रतिसाद येतो आहे आणि आपण बोलत होतो तसं माउथ पब्लिसिटी एखाद्या चित्रपटाची कशी होते, लोकांना सांगावं आणि त्यांनी चित्रपट पाहण्यासाठी पोहोचावं, अशा स्वरूपाचं वातावरण तयार होतं आहे. तुमच्याकडे जे प्रतिसाद आले ह्या चित्रपटासंदर्भातले, त्यातला अत्यंत भावलेला आणि असं वाटलं की अरे हेच काहीचं अपेक्षित होतं, असा एखादा अनुभव? नाही, असे बरेच अनुभव आले खरं म्हणजे. कारण आपण काही करतोय ते चांगलं करतोय हे मला माहीत होतं, पण त्याला इतका प्रतिसाद मिळेल एवढी खरंच कल्पना नव्हती मला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अनेकांचे मला आले आणि अनेक लोकांनी सांगितलं की आमच्या आजारी आईला, आजारी वडिलांना, आजारी आजोबांना आम्ही व्हीलचेअरवरनं घेऊन गेलो हा सिनेमा बघायला. पण त्यांना हे बघायचंच त्यांनी हट्ट धरला होता म्हणून. आणि हे OTTवर कधी येणार आहे म्हटलं, आता ते मला माहिती नाही. त्याच्यामुळे त्यांनी तसं जाऊन, म्हणजे एरवी त्या हालचाली त्या खूप त्यांच्या मर्यादित आहेत, रेस्ट्रिक्टेड आहेत, अशा लोकांनीसुद्धा थिएटरमध्ये जाऊन हा बघायलाच हवा असा सिनेमा त्यांना वाटायला लावणं, हे मला असं वाटतं की हे यश होतं. आणि हा अनुभव मलाही खूप आनंद देणारा होता की अशा तऱ्हेने लोकांना अगदी बघायलाच हवा असं वाटणं आणि आपल्या बरोबरच्या लोकांना घेऊन जाणं आणि एकत्रितरित्या याचा अनुभव घेणं, हा मला असं वाटतं की एक कलाकार म्हणून मला खूप समाधान वाटलं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.